आणि या सुंदर अशा क्लायमेटमध्ये कोणीतरी आपल्यावरती रागवलंय की माझी एकुलती एक असल्यामुळे मी तिचे लाड पुरवतो आणि खूप जास्त मी लाड केले तिचे। 2 कुपा फिश घेतलेत आपण, एक असा मोठा आणि एक असा वाला छोटा 200 रुपयाला। तिचे देखील खूप जास्त नखरे आहेत। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा श्री स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या या श्रीज एंजल चॅनलवरती। आणि आता जर बाहेरचं आपण क्लायमेट बघू ना तर छान असं ढग आलेलं आहे आणि हे वालं जे क्लायमेट आहे ना हे खरंच खूप मस्त वाटतं। मला पर्सनली खूप जास्त हे क्लायमेट आवडतं, कारण ढग आलेलं असतं, सूर्य ढगांपाठी लपलेला असतो आणि थंड अशी हवा सुटलेली असते। असं परफेक्ट क्लायमेट इथं तयार झालेलं आहे आता। आणि फक्त पाऊस येऊ नये एवढंच मला वाटते, कारण आता इतका पाऊस पडलेला आहे अवकाळी। आता दिवाळी तोंडावरती आली तरी अजून पाऊस चालू आहे इकडे। आणि बाकी काही नाही, हे ज्या वातावरणात आपण किती वेळ बसू शकतो, कितीही वेळ फिरू शकतो, इतकं छान आणि भारी असं क्लायमेट झालेलं आहे आता। आणि सुंदर अशा क्लायमेटमध्ये कोणीतरी आपल्यावरती रागवलंय। रागवायचं रिझन देखील त्यांचं व्हॅलिड आहे, पण कोण रागवलंय आपल्यावरती तुम्हाला दाखवतो। हे रागवलंय आपल्यावरती मनुली। सॉरी मनुली, का रागवले माहिती आहे तुम्हाला? कारण 2 दिवस झाल्याची फिश संपले आणि तिला फक्त ते ड्रायवालं कॅट फूड मी खायला देतोय आणि ते खाऊन हिचं पोट भरत नाही आणि फिशची तिला सवय लागली, दुसरी चपाती दुसरं काहीच खात नाही ती। आणि 2 दिवस झालं मी तिला फिश दिली ना, त्यामुळे रागवले येते आणि नुसती मला चावून जाते। सो तिच्यासाठी मला आता मार्केटला जायचं आहे, तिला आवडते ती फिश घेऊन यायचं आहे। बाय द वे तिचे देखील खूप जास्त नखरे आहेत, जे की माझी एकुलती एक असल्यामुळे मी तिचे लाड पुरवतो आणि खूप जास्त मी लाड केले तिचे। ती खाण्यामध्ये ना, फिश खाण्यामध्ये फक्त कुप्पा म्हणजे टुना फिश आणि बांगडा या 2च फिश खाते, या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच फिश खात नाही ती। लाड अजून काय। मार्केटला जायचे ते आपल्याला एक काम करायचं, तर ते काम असं आहे, तुम्हाला जर काही गोणी आठवत असेल तर त्या दिवशी आपण आपले कपडे जे एक्स्ट्राचे होते, एक्स्ट्राचे म्हणजे जे आता आपल्याला बसत नाहीत, असे बरेच सारे कपडे आहेत जे मी घेतले, काही कपडे तर यूजही नाही केले आणि ते आता मला फिट होत नाही, त्यामुळे ते कपडे मी देण्यासाठी साईडला काढले होते। माझ्या आणि माझ्या भावाचे काही कपडे आहेत, तर ते निघता लिटरली ही एवढी गोणी भरून कपडे निघालेले आहेत, म्हणजे अर्ध्या गोणीपेक्षा तरी वरती आहेत हे कपडे। पण हे कपडे देण्याआधी आपल्याला वॉश करायचे आहेत। त्याचं कारण असं की जेव्हा आपण आपले कपडे दुसऱ्याला देत असतो तर तेव्हा फक्त आपण आपले कपडे देत नाही, तर त्यासोबत आपल्या फिलिंग्स जातात, आपली एनर्जी पुढे पास होत असते। आणि त्यामुळे जर आपण आपले यूज क्लोथ कोणाला देत असू तर ते प्रॉपर वॉश करूनच दिले पाहिजे, जेणेकरून आपल्या फिलिंग्स, आपली एनर्जी ही पुढे पास नाही होणार आहे। आणि आत्ता कपडे मशीनला लावून जायचं कारण असं की आता सूर्यप्रकाश आहे, भले आत्ता ढगांच्या पाठी गेला असेल तरी सनलाईट आहे प्रॉपर आत्ता अशी, त्यामुळे कपडे सुकायचा चान्स थोडा जास्त आहे। आता वाजलेत 5, जरी आपण 1 तासाचं सायकल लावलं तरी 6 पर्यंत आपले कपडे वॉश होऊन होतील आणि तोपर्यंत मी मार्केटला सुद्धा जाऊन येईन। सो बेसिकली हे पटकन आपण काम करूया, जेणेकरून कपड्यांना सुकायला देखील वेळ मिळेल आणि आजच आपण कपडे फोल्ड करून ठेवू ते। तर बरेचसेच असे कपडे आहेत ना जे मी यूजच नाहीत केलेत आणि ते आता मला द्यावे लागत आहेत, असेच टाकतो आता सगळे। मशीन भरली अक्षरशः माझी, मला 2 सायकलमध्येच लावावे लागतील याला। ओके डन, पाणी यायला सुरुवात झालेलं आहे आणि थोड्याच वेळात हे कपडे वॉश होऊन निघतील बाहेर। सो हे 2 सायकलमध्ये करावे लागणार आहे, कारण खूप जास्त आपले कपडे होते। आता हे मी कपडे देणारे कुठे, हा जर प्रश्न तुमच्या मनात असेल तर तुम्ही माणुसकीची भिंत ऐकलेली आहे का? तर आता ज्या लोकांना माहिती नाही की माणुसकीची भिंत म्हणजे नक्की काय, तर त्या लोकांना मी साध्या सोप्या सरळ भाषेत सांगतो। तर अशी एक पर्टिक्युलर जागा असते जिथे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत पण ते आपल्याला नको आहेत, त्या आपण गोष्टी जाऊन तिथे डोनेट करू शकतो। आणि तिथे असलेल्या काही गोष्टींपैकी जर एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर तिथून ती आपण आपल्याला जाऊन घेऊन येऊ शकतो। तर ही बेसिकली कॉन्सेप्ट आहे। तर आपल्याकडे हे कपडे आहेत, ते आपल्याकडे आहेत पण आपल्याला नको आहेत, त्यामुळे आपण जाऊन ते डोनेट करणार। पण जर कोणी नीडी असेल, त्यांना ते कपडे हवे असतील तर ते तिथून ते कपडे घेऊन जाणार। सो असे सिंपल कॉन्सेप्ट आहे। तर नवी मुंबईमध्ये कुठे जर तुम्हाला माहीत असेल माणुसकीची भिंत अजून चालू आहे तर मला प्लीज सांगा। पहिली कामोड्यात होती, बेलापूरमध्ये होती, बऱ्याच ठिकाणी होती, पण आता सहसा मला नवी मुंबईमध्ये ती नाही दिसत आहे। जर कोणाला माहीत असेल याबद्दल, माणुसकीच्या भिंतीबद्दल, तर नक्की मला सांगा, कारण हे इतके सारे कपडे जाऊन मला तिथे डोनेट करायचे आहेत। किंवा या व्यतिरिक्त जर आणखी काही जर डोनेशन होत असतील NGOs मध्ये तर ते देखील मला सांगा। मग इथे नाही तर तिथे कुठे ना कुठे आपल्याला जाऊन या गोष्टी डोनेटच करायच्या आहेत। मी याच क्लायमेटबद्दल तुम्हाला बोलत होतो, किती क्लास असं क्लायमेट झालेलं आहे।
आणि हे सनसेटचं क्लायमेट आहे जे मला इथून सोसायटीतून इथे बसून म्हणा किंवा पाठीमागे झाड आहेत तिथून एक्सपिरियन्स करायला किंवा अनुभवायला खूप मस्त वाटतं. ढगांचा आवाज येतो, याचा अर्थ पाऊस तर पडणारच आहे. तर आपल्या तिन्ही बाईक कशा लाईननी उभ्या आहेत बघा. तर आपण सुरुवात केली होती मोटो व्लॉगिंगला यावरती, देन आपण शिफ्ट झालो हिच्यावरती आणि आता शिफ्ट होतोय हिच्यावरती. आणि मी यावरती एक मोटो व्लॉग बनवलेला आहे आजच, तो तुम्हाला परवा दिवशी बघायला मिळेल, कारण त्याचं एडिटिंग वगैरे बाकी आहे. आणि मोटो व्लॉगिंग असल्यामुळे कसं ना की गोप्रोचं जे फुटेज आहे ते मोबाईलमध्ये घेऊन मला एडिट करताना येतं, त्यासाठी मी लॅपटॉपची वाट बघतोय. मग लॅपटॉप आपल्याकडे आला की त्यामध्ये एडिट करू. सो लवकरच मोटो व्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे आपल्या या छानच्या स्कूटीवरती. आणि आताच्या फिश मार्केटला मी चाललो ना, ते पनवेलमधलं सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे. मी नेहमी मनीसाठी तिथूनच फिश आणतो, किंवा मला जरी खायचं झालं कधी फिश तर मी फिश नेहमी तिथूनच आणतो. तर हे आहे पनवेल कोळीवाडा म्हणून एरिया, तो उरण नाका बोलतात त्याला. तर तिथं ते पनवेलचं मोठं मार्केट आहे. जे पनवेलला राहतात त्या लोकांना माहितीच असेल याबद्दल, बट जी लोक नियर बाय राहतात आणि ज्यांना कोणाला फिश पाहिजे असेल होलसेल रेटमध्ये, तर ते या पनवेलच्या मार्केटमध्ये येऊन फिश घेऊ शकतात, कारण स्वस्त पण मिळते आणि मस्त पण मिळते. हाच तो चौक आहे, श्री काळेश्वर कोळीवाडा चौक. या चौकाच्या जस्ट पाठीमागे ना, म्हणजे चौकाच्या अराउंड जर तुम्ही बघाल तर हे पनवेल हॉस्पिटल आहे, आणि हॉस्पिटलच्या लाईनपासूनच असं आणि आतमध्ये हे फिश मार्केट स्टार्ट होतं, जे की खूप मोठं असतं. सकाळी खूप जास्त गर्दी असते आणि आजचा दिवस असं आहे की ज्या दिवशी जास्त कोण खात नाही नॉनव्हेज, त्यामुळे गर्दी थोडीशी कमी आहे. अजून लागत आहेत दुकानं, लागली नाहीत, म्हणजे 6च्या पुढे प्रॉपर लागतात दुकानं ही. हे जर बघाल इथे म्हणजे उभं राहायला जागा नसते, सकाळी इतकी गर्दी असते. कसा दिला? कसा दिलास? तर मणीला कुप्पा नाहीतर बांगडा आवडतो, तर बांगडा आणि कुप्पा दोन्ही घेऊन गेलेलो मी. तर आता कुप्पा घेऊन चाललो यासाठी. तर देणार सांग ना. मोठा कोणता? यातला देणार? यातला एकच देणार बघ. एक कितीला देशील? 150ला देतेस ना दोन्ही मला? मग नागा संपणार ना तेवढा, तो एवढे दिवस ठेव कुठे फ्रीजमध्ये. एकच दे मोठा मला, तो 100ला देतो. दे दे दे, हा आज दे मलाच. तुम्ही जर बघितलं असेल काय तर कॅट फूडमध्ये, ड्राय कॅट फूडमध्ये या फिशपासूनच ते बनलं जातं. तर ही आहे टुना फिश, कुप्पा पण म्हणतात त्याला, टुना पण म्हणतात त्याला, आणि आहे बांगडा. तर या दोनच फिश मनी खाते. तर सहसा मी कुप्पा घेऊन जातो, बांगडा रेअरली घेऊन जातो, बट ज्या दिवशी कुप्पा नाही मिळत त्या दिवशी मणीला बांगडा घेऊन जातो. तर आता एवढा मोठा आपल्याला 150 रुपयाला दिला आहे ताईने. 2 कुप्पा फिश घेतलेत आपण, एक असा मोठा आणि एक असावाला छोटा, 200 रुपयाला. ठीक आहे, चांगली डील आहे, फेअर एनफ डील आहे. एवढी सगळी कुप्पा फिश आपल्याला फक्त 200ला मिळाली, आणि मना आवडीने खाते ती, म्हणून ते आपण घेत असतो. किती किलो असेल कधी? हे चल, थँक्यू. तर अशी मला वाटतंय 1.5 ते 2 किलोच्या आसपास असेल मच्छी. ही जड आहे. बघाल तर क्लायमेट खूप खतरनाक झालं आहे, सगळीकडे धूळ उडाली आणि ढगांचा आवाज इतका येतोय की जबरदस्त पाऊस पडणार आहे असं वाटतंय. आता व्हिडिओमध्ये दिसत नाही, पण खूप धूळ उडते समोरून, खूप जास्त धूळ उडते. पाऊस पडायला पण सुरुवात झाली, हलकी हलकीने जोरातच चालू झाला. नाही जाऊ दिलं शेवटी घरी आपल्याला, डायरेक्ट पडायला लागला पाऊस खूप जोरात. ऐकला का विजेचा आवाज? म्हणजे मी जिथे थांबलो होतो तिथून 2 मिनिटावरतीच आपलं घर होतं, पण इतका जोरात पाऊस पडायला लागला की तिथून निघताच आलं नाही मला. आणि पाऊस थोडा कमी झाला की लगेच निघालो, आणि जसं निघालो तसा जोरात पाऊस चालू झाला. ते आता पूर्ण भिजलोय. म्हणून जी फिश आणली आपण, ती फिश आपल्याला साफ करून ठेवायच्या पहिल्यांदा, आणि तिला थोडीशी खायला द्यायची. मनूची भांडेत खास तिच्यासाठी घेतलेली, हा तिचा स्पून. तर त्यासाठी थोडी मच्छी आता तिला शिजवून खायला देतो, जेणेकरून ती थोडीशी नॉर्मल होईल. एवढे पेस तिला ठेवले जातात शिजवायला, आणि तिची किचनमध्ये घुटमळ आता चालू झाली.
तर एवढी अशी फिश मिळाली आपल्याला 200 रुपयाला. त्यातले काही शिजली आता. आणि कमीत कमी म्हणूला 4 दिवस तरी जाईल. पहिलं मी तिला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाइम खायला द्यायचो, पण आता मेजरली मी तिला फक्त रात्रीचे एक टाइमच खायला देतो. म्हणा बाई, फिश कोण आला? तर ही बॉईल केलेली फिश त्यातले 2-3 पीस तिला देतो, म्हणजे थोडी शांत बसेल ती. समजलं तिला मी काय घेऊन आलो ते. म्हणा बाई, गरम आहे, आरामात खा. गरम आहे ते, भाजल. खाली जाऊ, खाली चल. म्याव नाही म्हणा, चल आता खाली जाऊया आपण. सकाळपासून एकदा पण खाली नाही गेली ती. आता थोडंसं पोट तिचं भरलंय फिश खाऊन, ती तयार झाली खाली जायला. अरे यार, लिफ्टचं डोर खाली कोणीतरी बंद नाही केलं प्रॉपर. आता चालत जावं लागेल. चल चालत जाऊ. ये चल. थोडं पुढे गेलो की मग येते ती. ये का म्हणा. कैशी आली. आता आपल्याला जायचं आहे पनवेल स्टेशनला. प्रतीक्षा येते, म्हणजे पोहोचते ती. तिला पिकअप करायला. आत्ता वाजलं 10:50 आणि आत्ताशी आली प्रतीक्षा. हॅलो. तर प्रतीक्षाला पिकअप करून घरी आलो आपण. आणि जी कपडे आपण मशीनमध्ये लावलेली ती सगळं आता आपल्या विंडोमध्ये असे सुकायला टाकलेत. उद्यापर्यंत सुकले तर फोल्ड करून त्याला प्रॉपर ठेवता येतील. आणि जिथे आपल्याला द्यायचे आहेत, म्हणजे माणुसकीची भिंत किंवा डोनेट कुठे करायचे असेल तर तिथे आपल्याला देता येते. सो आता माझं काम तुमच्याकडे असं आहे की तुम्हाला जर माहित असेल नवी मुंबईमध्ये कोणती अशी NGO किंवा माणुसकीची भिंत, तर की मला खाली कॉमेंट करून सांगा. इन्स्टाला सुद्धा तुम्ही मला DM करू शकता. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी थोडासा एनर्जेटिक असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न करत होतो, बट माझी थोडीशी तब्येत ठीक नव्हती. हे जे बदलणारं क्लायमेट आहे त्यामुळे सर्दी आणि ताप आणि डोकं या सगळ्या गोष्टी होत होत्या. बट तरी सुद्धा मी त्या गोष्टी दाखवायचा प्रयत्न नाही केला. बट आता मला जरा जास्त डाऊन फील व्हायला लागलं, म्हणून बोल एकदा सांगावं. सो आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय. जर काही कारणास्तव तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. फिश खाऊन झोपले बघा कशी. कोण झोपलाय? कोणाला झोप आली एवढी? अशी झोप आली कोणाला? कोणाला ग कोणाला आली अशी झोप? ओ